धनाची विपश्यना. पैसा, मन आणि समृद्धी यांचा खरा संबंध काय आहे? कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की नवीन फोन घेतल्यानंतरही काही दिवसातच मन पुन्हा रिकामं झाल्यासारखं वाटतं? कधी इंस्टाग्रामवर कुणाचं लक्झरी आयुष्य पाहून मनात एक हलकीशी अस्वस्थता निर्माण होते का? आणि कधी असा विचार आलाय की ही बेचैनी पैशाची नसून आत्म्याची भूक आहे? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, खरी समृद्धी ही कमवण्यात नसून पाहण्याची दृष्टी बदलण्यात दडलेली असू शकते. हा विचार केलाय कधी? नमस्कार, मी नंदिनी तुमचं स्वागत करते आपल्या प्रज्ञा करुणामध्ये. आज आपण अशी एक यात्रा सुरू करणार आहोत जी आपल्या बजेट शीट पासून किंवा इन्व्हेस्टमेंट ॲप पासून नाही, तर तुमच्या चेतनेपासून सुरुवात होते. आजच्या जगात आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आर्थिक तणावातून जात आहोत. कोणी EMIच्या ओझ्याखाली आहे, तर कोणी गिग इकॉनॉमीच्या अनिश्चित उत्पन्नामध्ये अडकलेला आहे, तर कोणी या दबावात आहे की जर ब्रँडेड शूज, महागडी घड्याळ आणि ह्या सगळं घेतले नाही तर आपण मागे पडू. मी स्वतः हा टप्पा अनुभवलेला आहे. महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स ठीक असूनही मनात एक विचित्र कमतरता सतत जाणवत होती. जणू अजून काहीतरी हवं आहे, अजून काहीतरी सिद्ध करायचं आहे. आणि तेव्हाच मला उमगलं की समस्या पैशांची नाही, तर पैशांशी असलेल्या आपल्या नात्याची आहे. बुद्धाने विपश्यनेत सांगितलं आहे की दुःखाचं मूळ कारण बाह्य परिस्थितीत नसून आपल्या तृष्णेत आहे. आणि जेव्हा हीच तृष्णा पैशांच्या रूपात समोर येते तेव्हा आपण तिला ओळखू शकत नाही. आपण समजतो पुढची खरेदी, पुढचा अपग्रेड, पुढचं यश आपल्याला पूर्ण करेल. सोशल मीडिया ही तृष्णा अजून खोल नेतो, जिथे प्रत्येक जण आयुष्याचा चमकदार भाग दाखवतो आणि आपण नकळत आपल्या आयुष्याची तुलना एका अपूर्ण सत्याशी करू लागतो. आणि यातूनच जन्माला येतो एक आध्यात्मिक अभाव, ज्याला मी म्हणते आध्यात्मिक दारिद्र्य. हे दारिद्र्य पैशाचं नसतं, तर या विश्वासाचं असतं की आपल्याकडे जे आहे ते पुरेसे असू शकतं. पारंपरिक बजेटिंग आपल्याला शिकवतं की कुठे खर्च करायचा, कुठे खर्च कमी करायचा. पण ते आपल्याला हे शिकवत नाही की आतून येणारी अस्वस्थता कशी समजून घ्यायची, जी आपल्याला गरज नसताना खर्च करायला भाग पडते. विपश्यना आपल्याला शिकवते साक्षी भाव, जजमेंट न करता पाहण्याची कला. जेव्हा हीच कला आपण पैशावर लागू करतो तेव्हा एक क्रांती सुरू होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खरी शांती आली आणि तेव्हा आली जेव्हा मी स्वतःला विचारायला लागले की हा खर्च माझ्या भीतीतून येतोय का की माझ्या मूल्यांतून. मी ही गोष्ट खरेदी करते कारण मला खरंच याची गरज आहे, की कारण मी स्वतःला कुणाच्या तरी आयुष्याची तुलना करून कमी समजते. हे प्रश्न सोपे नाहीत बरं का. हे प्रश्न आतून हादरवतात. पण इथूनच जागरूकतेची सुरुवात होते. प्रज्ञा करुणावर आम्ही नेहमीच सांगत असतो की अध्यात्म म्हणजे वास्तव्यातून पळ काढणं नाही, तर जबाबदारी स्वीकारणं. आपण धनाची विपश्यना हा एक व्यावहारिक साधना म्हणून समजून घेणार आहोत. जर तुम्ही एक महागडी वस्तू घेतली असेल आणि नंतर पश्चाताप झाला असेल, तर आत्ता तुम्ही कमेंटमध्ये हो म्हणा, हो लिहा. म्हणजे हा तुमचा अनुभव राहील, कारण तुम्ही एकटे नाही आहात. हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. कदाचित तुमची ही एक शेअर कुणाला तरी त्याच्या न दिसणाऱ्या तणावातून बाहेर काढू शकतो, त्याच्यामध्ये तो रोज जगतोय. हा, तर आजचं पाऊल इतकंच आहे. पहिलं पाऊल आहे की सगळ्यात पहिल्यांदा हे मान्य करा की ही समस्या तुमच्या काबिलियतून किंवा कमाईची नाही आहे, तर त्या अदृश्य दबावातून आली आहे, जो तुम्हाला सतत काहीतरी सिद्ध करायला भाग पाडतो. बुद्ध म्हणतात, जेव्हा आपण अशा गोष्टी जशा आहेत तशा गोष्टी पाहायला शिकतो
तेव्हा ते बंधनच सैल पडू लागतात. हेच तत्व धनालाही लागू होतं. या व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच तुम्हाला एक दृष्टी देणार आहे. कुठला जादुई फॉर्म्युला नाही देणार. एक दृष्टी तुम्हाला समजेल असा एक ठहराव की जिथे तुम्ही पुढच्या खर्चाआधी एक श्वास घेऊ शकता आणि स्वतःशी जोडले जाऊ शकता. कारण पुढे आपण त्या आध्यात्मिक अभावाच्या मुळाशी जाणार आहोत, ज्याला आपण आजचं जग नॉर्मल मानू लागलेलं आहे. आणि तिथून सुरू होईल खऱ्या स्थिर आणि शांत समृद्धीची कथा.